सुपर सॉफ्ट स्पॉन्जी खमण ढोक्याची रेसिपी आज आपण बनवणार आहोत। तुम्ही जर पहिल्यांदाच खमण बनवणार असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी नक्कीच आहे। इथे वजनी घेतलेला आहे 225 ग्रॅम बेसन, कपमध्ये 2 कप बेसन आहे, बरोबरीने 2 टेबलस्पून साखर, अर्धा टीस्पून मीठ, 1 टेबलस्पून रवा, 1 टीस्पून घेतले सिट्रिक ॲसिड आणि 3 टेबलस्पून घेतलेला आहे तेल। सुरुवातीला इथे आपण 1 कप पाणी घेणार आहोत। पाण्यामध्ये आपल्याला सिट्रिक ॲसिड, साखर, मीठ आणि तेल हे छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी जे प्रमाण घेतलेलं होतं हे लाल रंगाच्या कपमध्ये घेतलेलं आहे। माझा कप 200 ml चा आहे। मार्केटमध्ये टीस्पून मिळतात तेच मी इथे वापरले होते। आता पाण्यामध्ये सगळं मिक्स झाल्यानंतर इथे बेसन आणि रवा आपल्याला चाळून घ्यायचे। वजनी 225 ग्रॅम बेसन किंवा 2 कप इतकं आपलं बेसन होतं। आता रवा छानपैकी फुलून येण्यासाठी 10 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तिथपर्यंत टीनला इथे मी ग्रीसिंग करून घेतलं होतं। 6 बाय 6 इंचा इथे मी स्क्वेअर टीन घेतला होता। तुम्ही या ठिकाणी थाळीसुद्धा घेऊ शकतात। बाजूला स्टीमर गरम करत ठेवला आहे। आता 10 मिनटांनंतर परत यामध्ये 2 टेबलस्पून पाणी घातलेलं आहे, 1 टीस्पून खायचा सोडा घेतलेला आहे। खायचा सोडा नको असेल तर तुम्ही इनोचं इथे पूर्ण पॅकेट घेऊ शकतात। सगळं मिक्स करायचं आहे। जो टीन आपण ग्रीसिंग करून बाजूला ठेवला होता किंवा तुमच्याकडे स्टीलची थाळी असेल तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात। आता हे सगळं बॅटर आपल्याला टीनमध्ये टाकायचं आहे। लक्षात घ्या, थाळी किंवा टीनला तुम्ही जोरात आपटायचं नाही आहे, म्हणजे टॅप अजिबात करायचं नाही आहे। स्टीमरमध्ये ठेवून कमीत कमी 20 ते 25 मिनटं आपल्याला याला स्टीम करायचं आहे। जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीनेच याला स्टीम करा। ढोकळा तयार झाल्यानंतर ह्याला रूम टेम्परेचरवरती पूर्णपणे आधी थंड करायचं आहे। बाजूला फोडणी केली होती। 2 टेबलस्पून तेलामध्ये मोहरी, बरोबरीने हिरव्या मिरच्या, परत 2 टेबलस्पून साखर आणि 1 वाटी पाणी घातलं होतं। आता ही जी फोडणी आहे ही सुद्धा आपल्याला थंड करून खमणवरती टाकायचं आहे। आता इथे खमण थंड झालेला आहे, एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। त्याला हव्या त्या आकारामध्ये कापून घ्या। तयार केलेली फोडणी थंड करूनच आपल्याला वरती टाकायची आहे। अप्रतिम चवीचा जाळीदार सुपर सॉफ्ट इथे खमण ढोकळा तयार झालेला आहे। जर तुम्हाला आमचे मराठी यूट्यूब चॅनल खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील, चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच